वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार. तर हिवाळा चालू झालेला आहे आणि आता थंडी इतकी प्रचंड वाढलेली आहे. हवेत कोरडेपणा जाणवतोय आणि त्याच्यामुळं आपल्या स्किनवर त्याचा परिणाम होतो. स्किनवर असेल, केसांवर असेल, आपल्या त्याचा परिणाम होतच असतो. केसांसाठी, केस गळतीसाठी काय करायचं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसाल तर इथं आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ देते किंवा मग लास्टला एंड स्क्रीनला तो व्हिडिओ टाकते. तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. त्यानं खूप फरक पडतो आणि मी स्वतः हे सगळं वापरते, त्यामुळं मी कॉन्फिडंटली सांगू शकते की हा त्यानं फरक पडतो. त्यानं खूप चांगला रिझल्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण फेस मास्क बघणार आहे आणि त्याचबरोबर जे बॉडी लोशन आपण वापरतो त्याच टाईपचं लोशन एक आपण बनवणार आहे आणि त्याचा इफेक्ट खरंच खूप छान आहे. एकदम कमी खर्चामध्ये ते लोशन होतंय. घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपल्या घरातच त्या सगळ्या गोष्टी असतात, पण आपण बाहेरच्या महागड्या वस्तू घेऊन येत असतो आणि त्या वापरत असतो. पण घरातल्या या छोट्या छोट्या वस्तूंचा वापर करून जर तुम्ही तुमचं स्किन केअर केलं तर नक्कीच त्याचा रिझल्ट खूप छान पद्धतीने येतो. स्किनसाठी बॉडी लोशन वापरतो, वॅसलीन असेल किंवा अजून काय आपण हिवाळ्यामध्ये वापरतो की स्किन फुटू नये किंवा स्किन लई ड्राय पडू नये त्याच्यासाठीच मी एक छान अशी रेमेडी तुमच्या बरोबर घेऊन आले. नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना वापरून बघितल्यावर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगणार आहे. तर हा फेस मास्क लावल्यावर स्किन आपली छान ग्लो करते. तर हा फेस मास्क कसा बनवायचा, चला तर मग इथं मी अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा मुलतानी माती आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. बेसनमुळं चेहरा स्वच्छ आणि उजळ दिसायला लागतो, टॅन कमी करतं. त्याचबरोबर मुलतानी माती त्वचेतील घाण शोषून घेते आणि पोअर्स क्लीन करते. हळद त्वचेला ग्लो देते आणि जंतुसंसर्ग रोखते. त्वचा स्वच्छ आणि हेल्दी होते. त्यानंतर यामध्ये मी गुलाब जल घातलेलं आहे. गुलाब जलमुळं त्वचेला फ्रेशनेस येतो. त्याचबरोबर लालसर किंवा इरिटेशन जर असेल तर ते कमी करतं. नैसर्गिक टोनर म्हणून हे काम करतं. त्याचबरोबर त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ करतं. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेते आणि आता याचा महत्त्वाचा घटक म्हणजे ग्लिसरीन. यामध्ये ग्लिसरीन थोडंसं घालायचं आहे. जर तुमच्याकडं ग्लिसरीन नसेल तर तुम्ही जे कुठलं बॉडी लोशन वापरताय ते बॉडी लोशन घाला. इथं मी बॉडी लोशनच घालून घेते कारण ते इझिली सगळ्यांच्याकडं असतं, त्यामुळं बॉडी लोशन घालून दाखवते. आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे. बॉडी लोशन का घेतलं आहे? कारण बेसन किंवा मुलतानी मातीमुळं आपली स्किन ड्राय पडू शकते आणि थंडीच्या दिवसात आधीच स्किन ड्राय झालेली असते आणि यामुळं अजून ड्राय होते. त्यामुळं बॉडी लोशन घातलेलं आहे. बॉडी लोशनमुळं तो ड्रायनेस कमी येतो आणि स्किन आपली सॉफ्ट राहते. छान चेहरा मी धुवून घेतलेला आहे. फेस वॉशनी छान वॉश करून घ्यायचा, एकदम क्लीन करून. मास्क आपण बनवून घेतलेला आहे, तो आपण अप्लाय करूया. आपण यामध्ये वॅसलीन बॉडी लोशन घातलेलं आहे, त्यामुळं चेहरा अजिबात ड्राय होत नाही. यामध्ये ग्लिसरीन जर तुमच्याकडे असेल ना तर नक्की आवर्जून ग्लिसरीन घाला. मी वॅसलिनचं बॉडी लोशन लावून दाखवलेलं आहे कारण ते इझिली सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतं. आता थंडीच्या दिवसात तर सगळ्यांच्याकडे असतं, त्यामुळं मी ते लावून दाखवलेलं आहे, ते घालून दाखवलेलं आहे. तुमच्याकडे जर ग्लिसरीन असेल ना तर ग्लिसरीन तुम्ही घाला वॅसलिनच्या ऐवजी. किती छान पॅक बसतो बघा. तर गळ्याला पण लावून घेते मी. तेवढ्या पॅकमध्ये चेहरा आणि गळा व्यवस्थित तुमचा पूर्ण कवर होतो आणि कोणताही पॅक पूर्णपणे वाळून द्यायचा नाही. थोडासा असा ड्राय होत आला की तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता आपण ग्लिसरीन घातलं ना तर ड्राय होत नाही शक्यतो. ग्लिसरीन थंडीच्या दिवसात खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. एकदम कमी खर्चातलं मॉइश्चरायझर आहे ते. तुम्ही चेहऱ्याला काहीही नाही लावलं आणि फक्त ग्लिसरीन लावलं तरी सुद्धा ते खूप छान इफेक्ट करतं. पॅक लावून झालेलं आहे. एक 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर थोडासा ड्राय झाला की लगेचच वॉश करून टाकायचं. किती छान ग्लो आलाय बघा.
आपण घरचंच साहित्य वापरून खूप छान पॅक तयार करू शकतो. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा पॅक जर लावला ना, तुम्हाला एकदम छान असे तुमची स्किन बघायला मिळेल, एकदम छान तुकतुकीत. आणि आपण वॅसलिन यामध्ये घातलेलं असल्यामुळे ड्रायनेस अजिबात येत नाही स्किनवर. इथं तुम्ही बघू शकता अजिबात ड्राय नाही झालेली. तरीसुद्धा तुम्ही परत तुमचं जे काही मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही वापरू शकता. या पॅकचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. अजिबात चेहऱ्यावर ड्रायनेस नाही आहे. पॅक तर बनवून झाला. व्हिटॅमिन सी सिरम कसं बनवायचं ते आपण बघूयात. आता याला तुम्ही टोनर म्हणा, मॉइश्चरायझर म्हणा किंवा मग व्हिटॅमिन सी सिरम म्हणा. याचे फायदे तर तुम्हाला होणारच आहेत. तर सगळ्यात पहिला मी इथं गुलाबजल घेतलेला आहे. गुलाबजलमुळं त्वचा फ्रेश आणि शांत ठेवते. नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. लालसरपणा किंवा इरिटेशन असेल तर ते कमी करते. त्यानंतर 1 चमचा ग्लिसरीन घेतलेला आहे. ग्लिसरीनमुळं त्वचेला खोलवर मॉइश्चर देतं, त्वचेचा कोरडेपणा कमी करतं आणि त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ करते. आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस मी घालते. याने टॅन कमी होतं आणि त्वचेला ब्राईट लुक देतो. अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. तर हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकत्रित वापरल्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि ब्राईट दिसते. ड्राय आणि डल स्किनसाठी उपयोगी आहे. याच्या नियमित वापरामुळे स्किन टोन सुधारतो आणि हलका नॅचरल ग्लो सुद्धा देतो. सी सिरम जे मार्केटमध्ये इतके महाग मिळतात, हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि ह्याचा रिझल्ट अप्रतिम आहे. रात्री झोपताना फक्त हे तुम्ही वापरा. हे थोडंसं असं हातावर घ्यायचं आणि असं यूज करायचं. तुम्ही हाताला, पायाला, चेहऱ्याला सगळीकडे लावू शकता. खूप छान रिझल्ट आहे. स्किन अजिबात ड्राय होत नाही किंवा फाटत नाही. आणि जे टॅन झालेली स्किन असते, डॅमेज झालेली स्किन असते, ती सुद्धा यामुळे कव्हर होते. टॅनिंग तुमचं कमी होऊन जातं. त्यामुळं हे पण नक्की एकदा यूज करून बघा. रोज रात्री लावून बघा. एक 8 दिवस लावा आणि त्याचा रिझल्ट मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. चला, माझा पॅक लावून झालेला आहे आणि हे खरंच खूप छान इफेक्ट आहे. गेल्या महिना झालं मी हे वापरते. आठवड्यातून 2दा वापरायचं आणि खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही पण एकदा नक्की वापरून बघा. एकदा वापरला ना, तुम्हाला त्याचा रिझल्ट, विजिबल रिझल्ट तुम्हाला जाणवेल. आणि हे लावताना फक्त एक पॅच टेस्ट फक्त नक्की घ्या. कानाच्या पाठीमागं इथे थोडंसं लावायचं, कारण काय वेळेला काय होतं की कुणाला कशाची ॲलर्जी असते सांगू शकत नाही. त्यामुळे इथं थोडंसं लावा. आणि जर तुम्हाला काही इचिंग होत नसेल किंवा काही प्रॉब्लेम नसेल तर नक्की तुम्ही पूर्ण फेसला लावू शकता. आणि रिझल्ट खूप छान आहे. नक्की एकदा वापरून बघा. आणि चला, आता अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. ह्या छान अशा होम रेमेडीसोबत मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.